नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माझ्याकडे आज एक पीस आलेला आहे, तो म्हणजे Realme 11 5G 256 हा मोबाईल माझ्याकडे आहे आज. तर मित्रांनो, माहिती आहे का, आज याचा आपण सेटअप कसा कंप्लीट करतात हे आज व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल आंबात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ठीक आहे, चला आपण डायरेक्ट या मोबाईलचा आपण सेटअप कंप्लीट करूया. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण सेटअपसाठी आपल्याला या ॲरोवर आपल्याला क्लिक करायला लागणार. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपण इंग्लिशमध्येच आपण ठेवायचा प्रयत्न करू. जर तुम्हाला मराठी करायचं असेल तर तुम्ही इथे मराठी किंवा हिंदी इथे जाऊन तुम्ही इथे चूज करू शकता. पण मला इथे हिंदीच करायचं आहे, तर सॉरी इंग्लिशच करायचं आहे, तर इंग्लिशमध्ये आपण ॲक्सेप्ट करूया. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण राहतो इथे इंडियामध्ये, तर आपण इंडियामध्ये त्याला सिलेक्ट करूया. ठीक आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे सर्व ज्या टर्म अँड पॉलिसीज जे आहेत त्याच्यावर आपण सर्वांना क्लिक करूया. ठीक आहे. तर इथे आपण नेक्स्ट करू. नेक्स्ट केल्यानंतर इथे पुन्हा एकदा इथे सिम टाकण्यासाठी, तर सिम कार्ड आपण सध्या बाहेर काढलेले आहेत, तर त्याला आपण इथे नेक्स्ट करू. जर तुम्हाला इथे कोण वायफाय देऊन जर तुम्हाला डायरेक्ट तुमची मेल आय डी तुम्हाला रजिस्टर करायची असेल तर इथे तुम्ही रजिस्टर करू शकता, म्हणजे वायफाय इथे तुम्ही ॲड करू शकता. पण मला वायफाय वगैरे काय कनेक्ट करायचं नाही आहे, तर त्यासाठी मी इथे डायरेक्ट स्किप करते. स्किप केल्यानंतर थोडीशी इथे गुगलची टर्म अँड पॉलिसीज येतात, सर्विस येतात, तर त्याला आपण इथे ॲग्रीवर इथे क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जर काही ते तुम्हाला पासवर्ड जर ठेवायचा असेल Realme 11 5Gमध्ये, जर इथे भरपूर काही ऑप्शन म्हणजे 3 ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. जर तुम्हाला पासवर्ड ठेवायचा असेल तर इथे फिंगर, फेस अँड पासवर्ड, तर इथे मी हे पण ठेवत नाही आहे, तर मी इथे पण पुन्हा एकदा स्किप करतो आहे. थोडा वेळ वाट बघतो आहे. मित्रांनो, माहिती का, तुम्हाला जर का 2 ऑप्शन दिलेले आहेत इथे. जर तुम्हाला बटन पाहिजे असेल, इथे जर साईडला बघा, इथे साईडला इथे ऑप्शन दिलेले आहेत बटनाचे, इथे बघू शकता मित्रांनो. तर तुम्हाला बटन जर प्रॉब्लेम जर तुम्हाला असं बटनचं हवं आहे तर बटन ठेवू शकता, किंवा तुम्हाला जर इथे ॲरोचं जर ऑप्शन दिले तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे. तर मला हे बटन वगैरे नको आहे, मला लेटेस्ट मॉडेल हवं आहे, तर मी इथे याच्यावरती मी क्लिक करतो. ठीक आहे. तर इथे नेक्स्ट करू आपण. नेक्स्ट केल्यानंतर इथे काही सेटिंग जे आहेत ते इथे डायरेक्ट स्क्रीनवर येतात, तर त्यांना ते परमिशन मागते. जर तुम्हाला ह्या जर सेटिंग जर नाही पाहिजे असेल तर इथे तुम्ही क्लोज करू शकता. ठीक आहे. मी जे सेटिंग आहे ते सर्व काही ऑन ठेवतो, तर इथे डन करूया आपण. तर इथे बघू शकता मित्रांनो, सर्व काही सेटअप आपला कंप्लीट झालेलं आहे. तर इथे आपण पुन्हा एकदा डन करूया. गेट स्टार्टवर ऑन झालेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपला Realme 11 5G आपला कंप्लीट झालेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, सर्व काही झालेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हा छोटासा सेटअप Realme 11 5G हा सेटअप करण्यासाठी हा छोटासा प्रोसेस आहे. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल आंबात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय.